शेअर केलं माझा मोबाईल. नमस्कार. आज आपण कालच्याला एक लाईव्ह केला होता मोतीलाल ओसवाल फायनान्सच्या संदर्भामध्ये. गेल्या अनेक दिवसापासून माझ्याकडं या मोतीलाल ओसवालच्या बाबतीमध्ये नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या, परंतु मागच्या 2-3 महिन्यामध्ये आपण सर्वांना माहिती असेल की राजकारणामध्ये बऱ्याच उलथापालथ झाल्या आणि गेल्या दोन एक महिन्यापासून जनता दरबार बंद झाला आणि मला वाटतं की आता परत जनता दरबार चालू करायचं आहे आपल्याला. परंतु तत्पूर्वी तुम्ही या इकडे, तुम्ही मागच्या तुमचं नाव काय म्हणलं तुमचं? रेश्मा बोंदकर यांची कालच्याला आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये यांची तक्रार आली होती मोतीलाल फायनान्सच्या संदर्भामध्ये. आपण यांची जी तक्रार पाहिली, ही तक्रार जी माझ्याकडे आली, मागं जाऊ का पुढे जाऊ? खाली ठेव येईल आवाज. यांची एक तक्रार माझ्याकडे आली होती. येत असेल ना त्याच्यामध्ये? नाही, यांची तक्रार आपल्याकडे आली होती आणि यांच्या तक्रारीमध्ये मला थोडा वेगळेपणा वाटला. कारण अनेक लोक फायनान्समधनं कर्ज घेत असतात, कारण फायनान्समधनं कर्ज हे आपल्याला वाटतं की अतिशय लवकर मिळतं. परंतु माझा आजचा हा लाईव्ह घेण्यामागचा कारणच तो आहे की कालच्याला मी संबंधित फायनान्सच्या इथं जाऊन बसलो होतो. त्यांच्याकडच्या लोकांच्या ज्या भाषा होत्या ना, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील काय भाषा आहेत. मला वाटतं प्रत्येकाने अनुभव घेतला असेल की गरीबाला किती लुटायचं, गरीबाचं किती रक्त प्यायचं. ह्यांच्या प्रकारामध्ये यांनी कर्ज काढले फक्त 10 लाख रुपये. मला वाटतं काल सगळ्यांनी पाहिलं असेल. अजून 2 लाख रुपये कर्ज काढलं, 12 लाख रुपये सबसिडी मिळाली, 2,68,000 रुपये. म्हणजे कर्ज यांचं 10 लाख रुपये सुद्धा राहत नाहीये. यांनी आतापर्यंत हप्ते भरले 13 लाख रुपयाचे. कर्ज घेतलं होतं 10 लाखाचं आणि अजून बँकेने त्यांना जे हप्ते बांधून दिले ते हप्ते आता यांचं वय 40 येत्या पटल्यात. अजून 35 वर्षाचे हप्ते साधारण बांधून दिले. म्हणजे 35 वर्ष अजून 51 लाख रुपये यांनी फेडायचे. घेतले किती? 10 लाख. 12 लाख घेतले होते, 2,68,000 रुपये सबसिडी मिळाली. म्हणजे 9-9.5 लाख लेखले यांचं कर्ज झालं. फेडले 13 लाख आणि अजून यांनी पुढं शेवटी वयाच्या 17व्या वर्षापर्यंत 51 लाख रुपये यांनी फेडायचे असे त्यांना हप्ते बांधून दिले. आम्ही संबंधित कंपनीच्या बाबतीमध्ये तिथं जाऊन चौकशी केली, सगळी विचारणा केली. तर कंपनीमध्ये कुठलाही जबाबदार अधिकारी नव्हता. तिकडं कंपनीमध्ये उत्तर देणारे कोण होते? सगळे रिकव्हरीवाले. आम्हाला वाटलं की ते जे बसलेत समोर ते कंपनीचे मोतीलाल ओसवाल या फायनान्सचे कोणतरी अधिकारी आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये कुणी अधिकारी नव्हताच. आम्ही 1-2 तास या ताईला विचारा, आम्ही 1-2 तास तिथे घालवले. 2 तासानंतर ना माझ्या लक्षात आलं की अरे साला आपण चुकीच्या लोकांच्या समोर बसतोय. मग मी तिथून उठलो आणि कालच्याला त्यांचे जे कोणी संबंधित अधिकारी होता, जो की पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही भाग बघतो, त्या अधिकाऱ्याला आम्ही काल फोन पण लावला त्यांच्याकडून. परंतु त्यांनी मला कालच्याला सांगितलं होतं की मला 2 आठवडे लागतील भेटायला यायला. आज सकाळी योगायोगाने त्यांचा फोन आलाय. त्यांना मी अजून 2 दिवसाची वेळ दिलेली आहे की 2 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही आता आमच्याकडे यायचं. आता आम्ही नाही येणार आणि आम्ही जर आलो तर मग वसंत मोरे काय घेऊन येतं सगळ्यांना माहिती आहे. ते काही सांगायची गरज नाही. मी त्या दिवशी पण या ताईची एवढी बदनामी त्या लोकांनी केली. 1 हप्ता थकला, फक्त 1 हप्ता. 1 हप्ता थकला म्हणून यांच्या घरावरती ऑइल पेननी लिहिलंय, ऑइल पेननी.
अरे कुठली फायनान्स कंपनीचा हा नियम झाला? लाल अक्षरामध्ये म्हणजे येणारा जो वसुली अधिकारी तो काय दारू पिऊन आलता का आखाड होता काय माहित नाही. तो येताना ऑइल पेंटचा डबा ब्रश घेऊन आलाय आणि स्वतः हाताने लिहिलंय सदर प्रॉपर्टी ही आमच्या मोतीलाल ओसवाल या फायनान्सकडे गहाण ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे याचा कुणी व्यवहार करू नये. एका हप्त्यासाठी हप्ता कितीचा? 13,000चा. एक हप्ता 9,000चा, दुसरा हप्ता 3,000चा, 12,000चा हप्ता. आणि यांना विशेष त्याच्यामध्ये दर महिना एका कर्ज यांची 2 प्रकरणे केलीत कर्जाची. एक प्रकरण 2,10,000चं केलंय आणि एक प्रकरण 9 लाखाचं केलंय. 2,10,000च्या प्रकरणाला सुद्धा 2,950 रुपये प्रत्येक महिन्याला दंड आणि 9 लाखाच्या प्रकरणाला सुद्धा दर महिन्यात 2,950 रुपये दंड, म्हणजे 3,000 धरा, 6,000 रुपये. मला एक कळतं, जर तुम्ही फायनान्स कंपनीने दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही चेक भरला नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी बाउन्सिंग चार्जेस लावले पाहिजेत. 500 रुपये 600 रुपये जे काय असतात ते बाउन्सिंग चार्जेस ठीक आहे. परंतु आजपर्यंत या ताईच्या घरी कुठलाही अधिकारी आलाच नाही, तरी सुद्धा यांना प्रत्येक महिन्याला 2,950 रुपये म्हणजे 6,000 रुपये आणि 584 म्हणजे 7,000 रुपये 2021 पासून रेग्युलर यांना दंड लागतोय. त्या दंडाची रक्कमच पाहिली तर आज ती 4-5 लाख रुपये झाली. म्हणजे व्हिजिटची, ही व्हिजिट कोण करतं? या मोतीलाल ओसवाल कंपनीने ज्या रेपो एजन्सीला, ज्या वसुलीवाल्यांना दिलं असन, ह्या वसुलीवाली लोक तिकडे येतात आणि या ठरलेल्या दंडाच्या रकमेवरती त्यांचं कमिशन ठरतं. म्हणून ही लोक काय करतात, एक हप्ता थकला आणि या बिचाऱ्या 10 तारखेचा हप्ता 15 तारखेला भरत होत्या. आमचं म्हणणं ठीक आहे, त्या वेळेत भरत नव्हत्या, त्यांनी आतापर्यंत 4 वेळा अर्ज दिले तेव्हा माझ्या हप्त्याची वेळ मला बदलून द्या. मला वाटतं की मी हे का सांगतोय, कारण सर्वसाधारण प्रत्येक व्यक्तीची तक्रार ही साधारण अशीच असणार आहे की आम्हाला दंड लावला, आम्हाला व्याज वाढीव लावलं, आमच्याकडं जे आम्हाला 40 हप्ते दिले होते ते 60 हप्ते कसे झाले माहीत नाही, व्याज 0.5% होतं तर 0.5% कधी वाढवलं आम्हाला माहीत नाही, सांगताना आम्हाला सांगितलं 13.5% देणार, आता घेताना 16% घेतात. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीच तक्रार नसणार आहे. कारण कालच्याला ज्या वेळेस मी त्या 2-4 तास ज्यावेळेस त्या कंपनीमध्ये घालवले त्यावेळेस मला सगळं लक्षात आलं की इथं फक्त आणि फक्त गोरगरिबांना त्रास देण्याची कामं चालू आहेत. आज या मोतीलाल ओसवाल कंपनीचे जे काही मॅनेजिंग डायरेक्टर असतील, कोण असतील, हे बसतात मुंबईमध्ये आणि इथं जे काही गरिबांचे रक्त पिण्यासाठी लोक ठेवले आहेत. माझे तुम्हाला हे सांगायला मी कशा करता तुम्हाला इकडे बोलवलंय आज. मी फक्त, मला वाटतं मी कुणाला निमंत्रण दिलं नाही, मी फक्त फेसबुक लाईव्ह टाकला आणि एका फेसबुक लाईव्ह मधनं तुम्ही सगळेजण इथं आलात. तुम्ही आज यांना लाखो करोडो रुपये आतापर्यंत भरले असतील, कशाच्या भीतीने? आमच्या घरावरती जप्ती येणार आणि आमचं घर जप्त होणार. आपण घर बांधतो ना, मला वाटतं की हे सगळं करत असताना आपण काही गोष्टींचा अभ्यास पण केला पाहिजे. ह्या मोतीलाल ओसवाल फायनान्सच्या माध्यमातून आम्ही आता जो काय अभ्यास गेल्या 2 दिवसामध्ये करतोय, तर या मोतीलाल ओसवाल फायनान्सच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना कर्ज दिलं जातंय, यांना कर्ज दिलं जातं जी लोक सँक्शन मध्ये नाहीयेत. बरोबर ना? मला वाटतं की बऱ्यापैकी लोक ग्रामपंचायत मधली आहेत, महानगरपालिकांमधली लोक नाहीयेत, गुंठेवारी मधली लोक आहेत. स्वतःचं घर, स्वतःचं काहीतरी प्रत्येक जण स्वप्न बघतो. हा काय गुन्हा आहे का? तुम्ही काय गुन्हा केलाय का स्वतःचं घर व्हावं म्हणून? तुम्ही जर स्वच्छ सुंदर स्वप्न पाहिलं असेल स्वतःच्या घराचं, हा काय गुन्हा नाहीये. माझा मी कालच्याला सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तू थोडं बाजूला सर, मला तुझा येतो, किंवा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांना माझी विनंती आहे. मी काल सुद्धा विनंती केली की साहेब, आमच्या बहिणींना 1,500 रुपये नका देऊ, पण आमच्या बहिणींना ह्याच्यातून मुक्त करा, या मोतीलाल ओसवालच्या फायनान्स मधनं मुक्त करा. आमचे दाजी बसले तिथं, त्यांना मुक्त करा.
1,500 काय देत आहे? आणि जे आम्ही आमच्या कष्टाचे पैसे या नालायक लोकांना घालतो ना यांच्या माड्यावरती, ह्याच्यात ना आम्हाला मुक्त करा. काय गरज आहे तुम्हाला 1,500 रुपयाची? 1,500ची गरज आहे का तुम्हाला? तुम्ही जर यांच्या माळ्यावरती आज ही ताई आज एकटी बाई 27,000 रुपये पगारावरती काम करते आणि 27,000 रुपये पगारामधले 13,000 रुपये या मोतीलाल ओसवालच्या फायनान्सच्या माळ्यावरती घालते. स्वतःचं घर किती पैशामध्ये चालवणार? विशेष म्हणजे यांचा प्रॉब्लेम आहे, यांच्या घरावरती यांच्या नवऱ्याचा ताबा आहे. ह्या रात पण नाहीत बिचाऱ्या तिथं, फक्त घर यांच्या नावावरती आहे. म्हणून या बिचाऱ्या आपल्या स्वतः कष्ट करतात, काम करतात आणि त्या घराचा हप्ता भरतात. का? माझ्या घरावरती जप्ती होऊ नये. यांचा पण तुमच्यासारखी सेम परिस्थिती आहे की यांना कुठली बँक फायनान्स करू शकत नाही. मला तर कधी कधी वाटते ना की ह्या फायनान्स कंपन्या आहेत ना, यांना लाईनीमध्ये घेऊन यांना फोडून काढले पाहिजे, या सगळ्या फायनान्स कंपन्या. आणि याच्यामध्ये मागं आम्ही प्रयत्न केला होता, माननीय कमिशनरनं सुद्धा, पुण्याच्या पोलीस कमिशनरनं सुद्धा आम्ही अर्ज केला होता की या विषयामध्ये जे वसुलीवाले आहेत ना, या वसुलीवाल्यांना मुळात यांना मोके लावले पाहिजेत, यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजेत. कारण हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना नाचणारे किंवा सगळ्यांकडून जास्तीत जास्त पैशाची मागणी करणारे कोण आहेत? हे. कारण ह्यांचं स्वतःचं कमिशन बुडतं. वास्तविक पाहता तुम्हाला सुद्धा काहीतरी कायदा माहिती असला पाहिजे ना. आपण काय करतो? आपण 2 विषय करतो. तू वरतीच ठेवण्यात ते कशाला तिकडे ठेवते? 4 बारे हलवतो. आपण 2 चुका करतो बघा, डॉक्टरमध्ये आणि फायनान्सच्या विषयामध्ये. डॉक्टरच्या विषयामध्ये सुद्धा आपल्या अशी चुकी होती की ज्यावेळेस आपल्याला एखादा डॉक्टर सांगतो की तुम्हाला अर्जंटली ऑपरेशन करावंच लागेल, आपण घाबरून जातो आणि लगेच आपण कुठलाही सेकंड ओपिनियन. मी डॉक्टर पेशाला नावं ठेवत नाही, सगळेच डॉक्टर खराब नाही आहेत, परंतु काही डॉक्टर, मी आत्ता एक व्हिडिओ पाहिली, आत्ता जस्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे, त्यांच्यावरती आत्ता डेक्कन मधल्या डॉक्टरवरती गुन्हा दाखल झालाय. फिटनेससाठी एका महिलेने ऑपरेशन करायचं ठरवलं, तिचं 84 किलो वजन होतं, तिला थोडं वजन कमी करायचं होतं म्हणून तिने ऑपरेशन करायचं ठरवलं. एका डॉक्टरकडे गेली, डॉक्टरने कुठले 12वी पास असणाऱ्या महिलेने तिला मार्गदर्शन केलं. आणि आपण काय करतो? शॉर्टकट शोधतो. आणि तिने काय केलं? पटकन चला माझं 10 किलो वजन तुम्हाला आम्ही 2 महिन्यात कमी करून देतो, म्हणून तिने ऑपरेशन केलं. आज 2 वर्ष होत आले त्या बाईला, इतक्या बेकार अवस्थेमध्ये ती बाई आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुम्हाला पहिले एक पेपर घेऊन येतात आणि तुमच्या सह्या घेतात, बरोबर ना? की जर पेशंटला बरं वाईट काय झालं त्याची आमची जबाबदारी नाही, त्यांचा संबंध संपला. सेम कंडिशन या फायनान्सवाल्यांची आहे. तुम्ही गरजवंत असता, तुम्ही काय करता? जाऊ दे आपल्याला कर, कारण दाखवताना ते आपल्या ह्याच्यामध्ये सीतामाई बोलली व त्या मृगजळाला, तुम्ही काय म्हणजे आपल्या सीतामाईला सुद्धा मृगजळ दिसलं म्हणून त्या सुद्धा फसल्या. तसंच ते मृगजळ तुम्हाला दाखवलं जातं या फायनान्स कंपन्याच्या माध्यमातून. आपण हे बघतच नाही. आपण काय बघतो? मला कर्ज मिळते, जाऊ दे मरते, बघू आपण. परंतु ह्याच्या मागे हिडन चार्जेस जे असतात ते तुम्हाला दाखवले जात नाही. आता या ताईला 2017 साली 51,000 रुपयाचा इन्शुरन्स काढला यांच्या नावाचा, आणि ते 51,000 रुपयाचे इन्शुरन्सचे पैसे सुद्धा याच्यामध्ये लावले. मग मला एक सांगा, जो तुमचा इन्शुरन्स उतरवला जातो, समजा परमेश्वर कृपेने तुम्हाला काय होऊ नये, परंतु तो का उतरवला जातो? जर समजा तुमचं काही बरं वाईट झालं, ज्याच्या नावाने घर आहे त्याचं जर काही बरं वाईट झालं तर बँकेचे पैसे बुडू नयेत. कारण मग बँक कोणाकडनं पैसे वसूल करणार? इन्शुरन्स वाल्यांकडनं करणार. मग जर इन्शुरन्स हा त्यांच्या स्वतःच्या पैशासाठी काढला जातो, तर मग ह्यांची, ज्यांच्या जीवावरती तुमची बँक चालते, ज्यांच्या जीवांवरती तुमचे पतसंस्था, तुमचे फायनान्स चालतात, त्यांच्या बाबतीत काय सिक्युरिटी कोण बघणार? मग अशा लोकांच्या बाबतीमध्ये खरं तर शासनाने काहीतरी कारवाई केल्या पाहिजे. याच्यामध्ये राज्य सरकारने याच्यामध्ये पावलं उचलली गेली पाहिजेत. आरबीआयच्या नियमानुसार एकही फायनान्स कंपनी चालत नाही. तुम्हाला नियम सांगतो,
जोपर्यंत तुमचे 3 हप्ते थकत नाही तोपर्यंत एक सुद्धा माणूस तुमच्या दारामध्ये कायद्याने येऊ शकत नाही वसुलीला. 3 हप्ते ही त्यांना नियम आहे, ह्या गाईडलाईन आहेत त्यांना. जोपर्यंत तुमचे 3 हप्ते थकत नाहीत तुमचं अकाउंट एनपीएला जाऊ शकत नाही. तुम्ही 3 हप्ते थकल्याच्या आतमध्ये त्यांचे पैसे भरले, ते जे काय बाउन्सिंग चार्जेस असतात ते तुम्हाला लोक करू शकतात. बाकीचे तुमच्या घरावरती जप्ती आणायचे त्यांना कुठलेही अधिकार नाहीयेत. या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तहसीलदार मॅनेज केले जातात. माहितीये तर तुम्हाला, ज्या टायमाला तुमच्या घरावरती जप्तीची नोटीस चिटकवली जाते ती नोटीस कुणाची सही असते? तहसीलदाराची सही असते. त्यांचं सुद्धा भांडे फोडणारे मी, त्यांच्या सुद्धा मागे लागले जातात तहसीलदारांच्या. कारण मी बघितलेलं आहे तहसीलदार कचेरी जी आहे ना आपली, या तहसीलदार कचेरीमध्ये अनेक फायनान्स कंपन्या लाईनला बसलेल्या असतात सही करण्यासाठी. एका सहीचे किती पैसे देत येतात? माननीय मुख्यमंत्री साहेब विषय लक्षात घ्या. महसूल मंत्री जे असतील त्या महसूल मंत्र्यांनी विषय लक्षात घेतला पाहिजे की तुमच्या महसूल खात्यामधील तहसीलदार असतील, अजून कोण लोक असतील, ह्या आमच्या गोरगरिबांच्या लोकांच्या घरावरती नोटिसा चिटकवण्यासाठी, नोटिसा लावण्यासाठी त्या सह्यांचे पैसे घेतले जातात. आणि हे पैसे कशावरती ठरतात? घराच्या रकमेवरती ठरतात. कर कितीचं आहे, थकबाकी कितीची आहे. मी स्वतः या गोष्टी सगळ्या फार जवळून अनुभवलेल्या आहेत. मला वाटतं की मला जेवढ्या काही गोष्टी या तुम्हाला उघड करायच्या, मला सांगायच्या ते मी सांगू शकतो. गेल्या 2-2.5 वर्षापासून कुठलंच सभागृह चालू नाहीये. आमच्यासाठी तर महानगरपालिका बंदच करून टाकली आहे. बोलायचं कुठं? ज्या सरकार समोर, ज्या आमदारांसमोर, ज्या मंत्र्यांसमोर विषय मांडायचे ते आज स्वतःची खुर्ची वाचवण्यामध्ये मस्त आहेत. कारण प्रत्येकाला तुमचं काही घेणे देणं नाहीये. रात्रीतून माझे आमदार कधी फुटतील आणि माझी सत्ता कधी पडेल ह्याच्यामध्ये सगळे अडकलेले आहेत. आणि तुमच्या आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही, म्हणून या मोतीलाल ओसवाल सारख्या फायनान्स कंपन्या माजल्यात. त्यांचा माज जर उतरायचा असेल ना, तुम्हाला आम्हाला रस्त्यावरती उतरायला लागेल. मी या ताईचं खरंच मनापासून अभिनंदन करेल की एका ताईमुळे तुम्ही आज सगळे एकत्र आलात. ह्यांनी माझ्याकडे गेल्या 8-10 दिवसापासून कंटिन्यू माझ्याकडे फॉलोअप ठेवला. आणि कालपासून ज्यांनी यांच्या घरावरती लाल अक्षराने लिहिलंय ना, त्या नालायकाला मी कालपासून शोधतोय. मला त्याच्या कपाळावर लिहायचंय. कुणाच्या घरावर लिहिलंय? अजून तुमच्या पण लिहिलंय, तुमच्या पण लिहिलंय, तुमच्या पण लिहिलंय. कुठं राहता तुम्ही? नाव लिहितात. सदर्भ प्रॉपर्टी आमच्या ताब्यात कुणी विकायची नाही. मी रागारागाने विकाय प्रॉपर्टी काढली नाही. मागणीवर खाली करायचं. तात्या हे असं हा फोन माझ्या दिराला आलेला म्हणून आमचा दीर गेला. तर मी माझी धर्मपत्नी आहे. हे बघा फ्लॅट नंबर 105 काय होतं रे इरेलच्या बाजूला फ्लॅट हॅलो माईक चालतो. 3 नोटीस आहे. नोटीस जाऊ देत, नोटिसा लावू द्या. पण हे जे काय प्रकार आहे ना, हा सदर मिळकत ही MOHF मोतीलाल होम फायनान्स कडे गहाण असून या मालमत्तेशी कोणी व्यवहार करू नये. तुम्ही बरं बा दादा, हे कोणाच आहे? किती लोन घेतलं? 13.5 लाख रुपये फेडलेले आहेत. मी माझ्या 8 महिन्यापूर्वी माझं घर जप्त केले, सील लावले त्यांनी. आणि आता काल फोटो काढला मी घराचा, तर सील तोडलेले आहे ते. विकलं काय? विकलं नाही सर, म्हणजे हप्ते थकले होते काहीतरी माझे. त्यांनी विकलं का? लिलाव केलाय? नाही, लिलाव वगैरे काय अजून माहिती नाही. पण लॉक तोडलेलं होतं, पण राहायला कोण नाही तिथं. तसेच्या तसे तर मला माझ्या मिस्टर दमदटी केली. आमच्या हॉटेल घेऊन कामं करा, धुणं भांडी करा. आम्हाला बी तसं बोलून गेलं. कुणी कर्मचाऱ्यांनी त्यांचं दाखव. ओसवाल होम फायनान्सच्या लोकांनी माझी इज्जत, मी संस्थेत काम करतो, लेडीज संस्थेमध्ये काम करतो. मी त्यांना सांगितलं माझी लेडीज संस्था आहे, संस्थेत तुम्ही येऊ नका, माझी बदनामी करू नका. संस्था मुलींच्या, तुमच्या मी काय करू शकतो. मोठे मोठे अधिकारी त्याला माझं नाव सांग, त्याला माझं नाव सांग, त्याला माझं नाव सांग. माझे धर्मपत्नी
लय बोलतो आज तुम्हाला आजारी आहे. हा, हे त्यांचं. माझी हिरवत नाही ती. काय म्हणले तुला भांडी करायला? आम्हाला काय बोलले, माझं सुकट बोंबलाचं आपलं रोडवर छोटशी टपरी आहे, त्या टपरीवर येऊन मला दमदाटी दिली. मला म्हणले हॉटेलवर या, भांडी घासायला, दोन्ही धुवायला या, आमची ताटं घासायला या. कोण म्हणलं असं? कोण? लावणार नावं सगळं त्यांचं. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री साहेब, एक फायनान्सवाला तुमच्या लाडक्या बहिणीला दोन भांडी करायला बोलावतोय. हो. मला म्हणले माझ्या गाव माननीय मुख्यमंत्री साहेब, 19 तारखेला तुम्ही 15 तारखेला रक्षाबंधन कधी आहे? 19 तारखेला रक्षाबंधनला आमच्या बहिणीला 3,000 पाठवण्यापेक्षा तुम्ही थँक्यू. तुम्ही नाही पाठवणार ना, आम्ही पाठवणार. आता या सगळ्यांच्या पोलीस चौकीमध्ये लक्षात ठेवा, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण आता कायदेशीर लढा उभा करू आणि कायदेशीर यांच्या विरोधामध्ये असं तुमचा बदनामी करायचा कुणाला अधिकार नाहीये. तुमच्या घरावरती पेंटिंग लिहायचा असा कुठंच कायदा नाहीये. अजून एक प्रश्न आहे याच्यामध्ये. बहुतेक जणांना जे ऍप यूज करत नाहीये त्यांना माहित नाहीये की किती पर्सेंटनी आपलं वाढतंय त्याच्यावरती वर्षावी वाढतंय आणि EMI पण वाढतोय. बहुतेक जणांना माहित यांचं 20 वर्षाचं होतं, 36 वर्षाचं केलंय. आपण त्यासाठी त्यांच्याकडनं माहिती काल विचारली आहे, लेखी आपण घेणार आहे. रेपो रेट कधी कधी वाढले ते. माझ्याकडे अजून 22 लाख सर माझे 3 हजार ऐकले. मला टॉपअप लागत होतं 36,000. मला 1 लाख रुपये दिले. 1 लाखाचे रुपये मला 36 लागत होते. मी सर्व्हिस स्टॅम्प ड्युटी 50 पकडले. वरच्या 50 मला त्यांनी दिले पाहिजेत का नाही, ते मला 50 सुद्धा दिलेले नाही. एक टॉपअप लागत होते. 36 मला 50 मीच पकडले. मला लागतात 36, गेले 50 मी पकडले की सर्व्हिस चार्ज स्टॅम्प ड्युटी 50 झाले. 1 लाख टाकले. 1 लाखाचा मला हप्ता वाढवला. हप्ता एक्सेप्ट केला मी. वरच्या 50 गेले कुठे? स्टेटमेंट देत नाही. आज मला स्टेटमेंट देत नाही. स्टेटमेंट साठी 2,500 रुपये घेतले जातात. 3,500 रुपये. सर 3,500 रुपये. कसं वाढलं स्टेटमेंट महिन्यामध्ये सुद्धा वाढलेलं आपण याच्या बाबतीमध्ये बघा, आता तुमच्या भावना अतिशय, तुमच्या भावना या सगळ्या मला कळतात आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की आता या विषयामध्ये जो काही विषय, माझ्या सगळा विषय लक्षात आलेला आहे की काय होतंय नक्की, लोकांना कसं लुटलं जातंय, कशा प्रकारे टॉपअप मारले जातात, कशा प्रकारे इन्शुरन्स उतरवले. याच्यामध्ये 100% सगळ्यांचे इन्शुरन्स उतरवलेत का? सगळ्यांचे. सुसाईड करतोय, मी मरतोय. तू मेला, तुझ्या परिवारात तू तुझ्या परिवाराचा जाशील, आमचा जाणार नाही. कोण म्हणलं असं? वसुली अधिकारी कोण आहे? गोगावले. गोगावले. तू तुझ्या परिवारात जाशील, आम्हाला दुःख मिळणार नाही. 12-13 दिवस अरे हा, तो कालचा गोगावले. 12-13 दिवस झाले की वसुली परत आणण्यावर तुम्हाला पैसे सोडणार नाही. तू तुझ्या परिवारामध्ये जाशील, आमच्यासाठी जाणार नाही तू. तू जरी गेला तर परिवाराकडनं पैसे हे करायचं. आणि शिव्या गाळ, दमदाटी, हॉटेलमध्ये काम कर, वॉचमनचं काम कर, तुला येत नाही, घेतलं कशाला? लायकी आहे तुमच्या नाही. त्या बायका माणसाला सुद्धा सेवा देतो. घर आहे, यांचं ज्यांच्या नावावर घर आहे त्याचा ऍक्सिडेंट झाला, तो एक्सपायर झालाय, तरी सुद्धा एक्सपायर होऊन तो इन्शुरन्स त्यांनी क्लेम नाही केला. ह्यांनाच अजून सेम केस आहे सर, सेम केस आहे. असं बघा, आता आपण ह्या सगळ्या एक एक विषयामध्ये आता जर आपण अशा ग्रुपने बोलत राहिलो ना, तर थोडा अजून मला 2 वाजता ससून हॉस्पिटलमध्ये जायचंय. कारण ससून हॉस्पिटलमध्ये सुद्धा अतिशय गंभीर विषय झालेला आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही शिवसेनेचे 10 नगरसेवक आता तिकडचे जे अधिष्ठाता आहेत त्यांना भेटायला जाणार आहे. तर मी आता सगळ्यांना 1 to 1 प्रत्येकाला बोलून थोड्या फक्त आता तुमचे अर्ज घेतो. आणि मला वाटतं की त्यांनी मला आज मंगळवार ना, गुरुवारची बुधवार आज संध्याकाळी ती लोक मला सांगणार आहेत की ते माझ्याकडे कधी येणार आहेत. नाही तर मी तुम्हाला स्वतः शुक्रवारपर्यंत, किंवा आता आपण काय करू की तुमचे जेवढे सगळ्यांचे नंबर इकडे माझ्या डायरीला लिहिलेत त्यांचा आता मी नितीनला सांगतो की तुमच्या सगळ्यांचा आपण एक मोतीलाल ओसवाल फायनान्स तक्रारदार म्हणून एक आपण ग्रुप स्थापन करू. व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करतो मी आजच्या आज लगेच. त्याच्यामध्ये ऍडमिन आम्ही राहू
आणि आम्ही तुम्हाला जशा सूचना देऊ त्याप्रमाणे त्या सूचनांमध्ये तुम्ही त्या फायनान्सच्या इथं यायचंय. आणि त्या दिवशी येताना हे जे म्हणतात ना की तुम्हाला मेले तरी काय हरकत नाही, आता पोरं बाळ घेऊन यायचं. की जर तुमची पोरं बाळ उघडी पडली तर यांना काय फरक पडणार नाही ना, तर मग तिथं आतमध्ये एसी मध्ये बसून जे काम करतात त्यांना काम करून द्यायचं नाही. यांचं काम बंद पाडता पोलिसांनी यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. जोपर्यंत पोलीस यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत आपण त्या फायनान्सच्या कंपनीच्या ऑफिसमधून उठायचं नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझी आजच्या लाईव्ह मधून सुद्धा माझी विनंती आहे की आजच्या या लाईव्ह मधून जे लोक मोतीलाल ओसवाल फायनान्स पुणे या फायनान्स फक्त पुणे रिजन मध्ये ही जी लोक असतील त्यांनी कृपया ऑफिसवरती या, इथं त्यांचा नाव नंबर लिहा. भविष्यातली या मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीच्या बाबतीमधली जी भूमिका कायदेशीर दृष्ट्या असेल ती कायदेशीर भूमिका आम्ही लवकरात लवकर जाहीर करू. येणार 2 दिवसामध्ये. हे बघा, जर सरळ सगळा विषय मिटत असेल आम्हाला मान्य आहे. मी एवढं एक गोष्ट पण लक्षात ठेवा की 100% ज्यांचे जिनियन विषय आहेत की जे की आता हे ताई आले त्यांचं एक वाटतं की जर ते स्वतः एक्सपायर झालेले आहेत तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या नावाचा जर इन्शुरन्स काढलेला असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं घर पूर्ण नील झालं पाहिजे. यांचं जे काय आहे, यांना जे काय 2950 रुपये प्रत्येक व्हिजिटचा चार्ज लावलाय तो प्रत्येकाला लावलाय का? प्रत्येकाला. तर हा व्हिजिटचा चार्ज कोणत्याही परिस्थितीमध्ये, मी त्याला काल बोललो ना, अरे तुझा तो जो कोण संगपाळ अजून काय होता कुलकर्णी, हे साले कालपासून कुठेतरी थोबड लपून बसलेत. आम्ही कालपासून शोधतोय. मी त्याला काल सुद्धा तेच बोललो की जर तुझं फायनान्स इकडं नवले ब्रिजला आहे, नवले ब्रिज वरनं कात्रजला या ताईच्या घरी ज्या टायमाला तो कोणी येत असेल तर तो काय विमानाने पाठवता का 2950 रुपयाला? यायला इथून आपल्या पुण्या एअरपोर्ट वरनं तिरुपतीला 4000 जातं विमानाने, आणि याचा माणूस 2950 रुपयामध्ये कात्रजला येत नाही. म्हणजे हे प्रत्येकाचे 2950 रुपये, 2950 रुपयावरती जगत कोण? रिकव्हरीवाला. स्टेटमेंट काढायचा माहिती कळालंय सगळं. 3-3 हजार रुपये स्टेटमेंटला घेतले जातात पैसे. म्हणून या सगळ्या विषयांमध्ये मी आता तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्यात, आता मी एकेकांचे अर्ज आतमध्ये घेतो आणि आपला ग्रुप आजच्या आज आपला ग्रुप स्थापन होईल, व्हॉट्सअप ग्रुप, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर तो उद्या माझ्याकडे आला तर उद्या यांचे सगळ्यांचे अर्ज घेऊन त्या अर्जावरती मला जे काही स्टेटस मिळतील ते मी ग्रुपवरती टाकत जाईल. आणि त्या ग्रुपवरती तुम्ही सर्वांनी त्या गोष्टी पहा. आणि मला वाटतं की याच्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये मी 20 वर्ष साधारण सक्रिय राजकारण करतोय, परंतु माझ्या या 20 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधीच मुरदारांचं नेतृत्व केलेलं नाहीये. म्हणजे ज्यांच्या अडचणी आहेत ना, मी जर माझ्या घरादाराचा वेळ तुम्हाला देत असेल तर तुम्हाला पण वेळ द्यावा लागेल मला. असं होणार नाही की कोण घरात बसेल आणि मग चाललंय ह्याच्याबरोबर जाऊ द्या आपलं पण होईल, असं नाही करणार मी. आतापर्यंत ज्यांचे विषय केलेत त्या लोकांना मी समोर बसवलेले आहेत. समोर न बसता जर जेवढ्या मिटिंग असतील त्या मिटिंगला जे लोक येतील, कारण हा विषय बघा तुमचा एका दिवसाचा विषय नाहीये. या विषयांमध्ये मिटिंग होतील, त्यांच्या संग तडजोडीला बसावं लागेल. आणि आयुष्यामध्ये वसंत मोरेने आजपर्यंत 2 नंबरच्या तडजोडी कधी केलेल्या नाहीयेत आणि करणार पण नाही. जोपर्यंत तुमच्या मधल्या ज्युनियन तक्रारींना रिलॅक्सेशन मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम चालू राहील. एवढं लक्षात ठेवा. जेवढी लोक आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा सांगतो की अजूनही आम्ही आजचा लाईव्ह झाला म्हणजे विषय संपला असं नाहीये. जी लोक या फायनान्सच्या संदर्भामध्ये असतील, कारण तुम्ही पैसे भरताय, फायनान्स पळून गेलेलं नाहीये. कारण बऱ्याचदा असं होतं की एखादा फायनान्सवाला एखादा कोणतरी असतो तो पळून जातो, त्याच्यानंतर विषय होतात, परंतु हा पळून गेलेला नाही. हा बसून तुमच्या उराव बसून तुमचं रक्त पितोय. त्यामुळे आपल्याला यांच्या विरोधामध्ये म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावला नाही पाहिजे. आज तुमचे प्रॉब्लेम आहेत. मला वाटतं की जर या ताईला जर 70 वर्ष वयापर्यंत जर 10 लाख रुपये 76 वर्ष वय त्यांचं होईसपर्यंत त्यांना कर्ज फेडायचंय, म्हणजे 76 वर्ष वय होईपर्यंत त्या जिवंत राहतील का? हा सगळा विषय. कारण
मी पण माझं काय झालं 13.5 लाख रुपये मी भरले. आतापर्यंत माझे फक्त 43,000 अमाऊंट कट केले त्यांनी. अहो यांनी 1,16,600 काहीतरी समथिंग रुपये भरले एक वर्षात 1,16,600 काहीतरी 32 रुपये आय थिंक वाटतं. 1,16,632 रुपये एक वर्षात भरले. त्यांची प्रिन्सिपल किती कट झाली? 1,600 रुपये. आणि 1,14,000 रुपये त्यांचं व्याज कापलं 1,16,000 म्हणजे यांची पुढची पिढी जरी आली तरी यांचं कर्ज भेटेल का? 2,20,000 रुपये भरलेले आहेत. कोरोनामध्ये जे भाऊ वारले माझे मित्र होते त्यांच्यानंतर त्यांची एक म्हणजे महिला आणि 3 बारीक मुलं होती. कोरोनात वारल्यानंतर त्यांच्या अखंड हाल चाललेले. त्यांना आम्ही तक्रार केली. ऍक्च्युली इन्शुरन्स प्रत्येकाचा त्यांनीच काढलाय. कोरोनामध्ये ते लागू व्हायला अरे काढलाय का नाही तो बी माहित नाही. महत्वाचा विषय हा आहे कारण यांचा ICICI काहीतरी प्रुडेन्शियल बरोबर यांचा टाईप झाला होता. माझा या कंपनीला कालच्याला सुद्धा माझा हाच प्रश्न होता की तुम्ही ज्या चोरांबरोबर जर तुम्ही आता समोर उदाहरण आलंय जर यांचा इन्शुरन्स यांच्या मिस्टरांचा इन्शुरन्स कोण नाही एक्सपायर कोण झालं त्यांचे मिस्टर त्यांच्याच नावाने घर होतं. इन्शुरन्स कोणाच्या नावाने होता? इन्शुरन्स त्यांच्याच नावाने घर त्यांच्याच नावाने. याचा अर्थ ह्यांचं घर नील झालं पाहिजे. मग जर आता ह्यांना फेटाळत असतील तर याचा अर्थ असा होतो की यांनी इन्शुरन्सच काढला नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जी समोरची कंपनी असेल ICICI प्रुडेन्शियल ह्या कंपनीबरोबर यांचा टाईप झालेला असतो. हे ठरवतात. हे कोण ठरवतो? तो तिथं बसलेला टेबलवरचा की इन्शुरन्स करायचा का नाही करायचा. कारण त्याला माहिती असतं 100 नाही एखादा मरतो बाकीचे कोण मरत नाही. त्यामुळे भरायचे का नाही भरायचे विचार करा. 51,000 रुपये 100 जणांचे म्हणल्यावर किती होतात? 88 प्रत्येकाचे वेगवेगळे. माझं 88,000 88,000 इन्शुरन्स. आता या सगळ्यांच्या विषयामध्ये मला एकच विषय याच्यामध्ये मला जो जुनून वाटतो की ज्याच्यामध्ये आपण करू शकतो तो विषय इन्शुरन्सच्या प्रत्येकाच्या पॉलिसी प्रत्येकाला मिळाल्यात का? हा. इन्शुरन्सच्या पॉलिसी प्रत्येकाला पाहिजेत. एक 2,950 रुपये जो दंड लावला तो क्रायटेरिया काय? हा कुणी तुमच्या बापाने ठरवलं का? 2,950 रुपये 3,000 रुपये हा क्रायटेरिया तुम्हाला RBIने सांगितला का? कारण ह्या ज्या फायनान्स कंपन्या पतसंस्था या चालतात त्यांचा बाप कोण असतो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. यांच्या बापाने यांना सांगितलं का एवढे वसूल करा? नसेल तर मग हे करू शकत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये आपण जे 2-3 महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये आपण जाऊ. जो तुम्ही रेपो रेट वाढवला तो कुणाच्या परमिशनने वाढवला? ह्यांचे 20 हप्ते ते 40 हप्ते केले ते कुणाच्या परमिशनने? यांच्याकडनं तुम्ही परमिशन घेतलं का? कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या तुमच्या थकबाकीदार असेल कर्जदार असेल याच्यावरती तुम्ही जेव्हा कर्जाचा बोजा वाढवताय तो त्याला पहिले इंटिमेट करावा लागतो. त्याला पहिले सांगावं लागतं. ते सांगितलं का? दुसरं आता इथून पुढे या गोष्टी लक्षात ठेवा. संध्याकाळी 6 नंतरनं तुम्हाला कुठलाही वसुली अधिकारी फोन करू शकत नाही. हा कायद्याने नियम आहे. रात्री 12 वाजेपर्यंत फोन असतात. सांगतो ना मी सांगतो ना तुम्ही ऐकून घ्या ना त्यांचं. म्हणून संध्याकाळी 6 कुठल्याही फायनान्स असू द्या कुठल्याही बँक असू द्या संध्याकाळी 6 नंतरनं तुम्हाला फोन करायचा यांना अधिकार नाही. संध्याकाळी 6 नंतरनं तुमच्या घरापर्यंत यायचा यांना अधिकार नाहीये. तुम्ही जर रस्त्यावरतून एखादी गाडी चालवत असताल तर ती चालू असणारी गाडी घ्यायचा यांना अधिकार नाहीये. रस्त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या हातून गाडी हिसकावून घेऊ शकत नाही. तुम्ही लगेच या संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ शकता आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्हाला तक्रार करावी लागते. कारण यांचं पहिलं क्रिमिनल रेकॉर्ड चेक करावं लागेल. कारण यांनी जे नेमलेत ना सगळे गुन्हेगार नेमलेले आहेत. त्यामुळे मग आता आपल्याला सुद्धा आपल्या स्वतःच्या हक्कासाठी थोडंफार हातपाय हलवायला लागतील. आणि ते हातपाय हलवायची माझी तयारी तुमची आहे का? 100%. सगळं मिळेल. आता सगळं मिळेल. OTS करायचं तुम्हाला वन टाइम सेटलमेंट त्याला म्हणतात तो करायचा आहे. तो सगळ्यांचा करता येईल. मी आता आतमध्ये बसतो. आत्ताचा लाईव्ह आपण या ठिकाणी थांबूयात. आता फक्त मी पटपट सगळ्यांचे अर्ज घेतो आणि आता आपला आजच्या आज ग्रुप स्थापन होईल. नितीन जगताप त्याच्यामध्ये ग्रुपचे ऍडमिन असतील. बाकीचं लक्षात ठेवा. तुमच्या ज्या अडचणी असतील त्या ग्रुपवरती टाका प्लीज. माझी विनंती आहे. कोणचं नाही तर गुड मॉर्निंग गुड नाईट
नाही तर आला कुठला तरी उपदेश तो टाकू नका आपल्या ह्यातनं बाहेर निघण्यासाठी बघा, ते टाका. नाही तर मग ते इरिटेट होतं मला, कारण मी स्वतः ग्रुपवरती असणार आहे. त्यामुळे तुमच्या अडचणींच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये काय विषय मांडायचे असतील तर त्याच्यावरती मांडा. सोशल मीडिया हे अतिशय चांगलं माध्यम आहे की जे आपण न भेटता, परंतु ज्यावेळेस आपल्याला तिथं जायचंय, ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल त्या दिवशी येताना 4 माणसं जास्त आणा. 4 माणसं घरदार बायका पोरा सहित या, शेजारचे पण आणा. पण त्यांना त्या जर आपल्याला ती लोक जर जगून देणार नसतील तर त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा कोणाला बसायचं, आपल्याला कोणाला फोडायचं नाही, काय नाही, बाहेर काढायचे. चला सगळे बाहेर. जोपर्यंत आमचा न्याय होत नाही, आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद. कुलूप लावून टाकू. जर कुलूपच लावलं तर कुठं काम करतील? आमच्या पोटावाले तुमच्या पण पोटावर जाऊ. जे वसुलीला येतात ना, तुमच्याकडे वसुली येणारे कोण माणसंच आहेत ना. त्यांनी मी कालच बोललो, माणुसकीच्या भावनेतून विचार करा. माणुसकीच्या भावनेतून समोरच्या माणसाचा, समोरच्या व्यक्तीचा विचार झाला पाहिजे. आणि ह्याच्याकरता सगळ्यात महत्वाचा विषय कोणाचा आहे, तो सरकारची भूमिका ह्याच्यामध्ये महत्वाची असली पाहिजे. सरकारने ह्याच्यामध्ये काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. सरकारचं या विषयामध्ये पावलं उचलणार नसेल आणि तुम्हाला आम्हाला जर रेशनवरती 2 रुपयांनी 4 रुपयांनी गहू तांदूळ फ्री देणार असेल, आमच्या बहिणींना जर नुसतं 1,500चं आश्वासन देणार असेल, हे चालणार नाही. 1,500 द्यायचे 1.5 लाख घ्यायचे, हा कुठले नाही. म्हणजे ह्या चोरांवरती कुठेतरी अंकुश ठेवणारं सरकार असलं पाहिजे. या चोरांना कुठेतरी वठणीवर आणणारा पोलीस असला पाहिजे. मग त्याकरता आपण प्रयत्न करू. एक मोतीराला ओसवाल सरळ केला ना, सगळे सरळ होते. ठीक आहे, मी आतमध्ये बसतोच, तुमचे अर्ज घेतो. जे लेटर सँक्शन लेटर देतात मंजुरीचे लोनचे, त्याच्यात जे हप्ते नमूद केले त्याच्या व्यतिरिक्त हप्ते नको अशी तरतूद. त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही ज्यावेळेस लोन घेता त्यावेळेस तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो फ्लोटिंग असतो. म्हणजे रिव्हर्स मला तेच ते बदली होतात. मला सांगायचं बघा एकच विषय सगळ्यात महत्वाचा, की इथून पुढे आता फासला पुढचा फसताना विचार करा. कुठल्याही विषयावरती सह्या करताना सगळं माहिती नाही तर आपण काय करतो, कर सही रपा 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 सह्या घेताना कधी एकदा पैसे मिळतात, नंतर फेरताना मग असं होतं. त्यामुळे ह्यांची दुकानं जर बंद पडली ना, आता ह्यांना काय माहित झालंय की येतात हे आपल्याकडं. तुम्ही उलटे काय करता, माझं झालं हा चांगला आहे, जा बाबा त्याकडे अजून दावणीला बांधता. त्यामुळे कुणाला दावणीला बांधण्यापेक्षा आपण ह्याच्यातनं बाहेर पडा, यांची दुकानं बंद पाडा. जर यांच्याकडे कर्ज घ्यायलाच कोण गेलं नाही तर हे काय करतील, बँका. म्हणून तर याचा फायदा उठवला जातो, याचा फायदा म्हणून तर उठवला जातो. बँका हे सगळं साठलूट आहे, हे सगळं साठलूट आहे. म्हणून याच्यामध्ये मी म्हणतो ना की सरकारने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, सरकारने याच्यामध्ये कारवाई केल्या पाहिजेत. अशा प्रकारे जर 2 नंबर कोण करत असेल तर त्यांच्यावरती मोके लावले पाहिजे. 7% आणि होम लोन 16% येताना 14% शांत. मी आतमध्ये बसतो, पटपट लाईननी जसे आहेत तसे बोलवतील पोरं तसे या. धन्यवाद. आताचा लाईव्ह आपण या ठिकाणी थांबू. इच्छा घ्या. आपल्या सर्वांसाठी वेळात वेळ देऊन आपला टाइम सर्वांसाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल तात्यांचे आपल्या सर्वांतर्फे हार्दिक आभार. थँक्यू.